हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. वजन कमी करण्याचा जपानी फॉर्म्युला आणि चरक संहितेचे रहस्य. मित्रांनो, मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. जगामध्ये असा एक देश आहे जिथे लोक रोज भात, नूडल्स आणि तळलेले पदार्थ खातात, तरीही तिथला ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा रेट फक्त 3 ते 4% आहे. तर दुसरीकडे भारतात आणि अमेरिकेत हा आकडा वेगाने वाढतोय. तो देश म्हणजे जपान. नवल वाटेल, पण जपानी लोक कोणतेही मोठे जिम लावत नाहीत, कीटो डाएट करत नाहीत किंवा इंटरमिटेंट फास्टिंगही करत नाहीत. मग तरीही ते नॅचरली स्लिम आणि फिट कसे राहतात? आज या व्हिडिओमध्ये आपण जपानी लोकांच्या अशा 5 सवयी जाणून घेणार आहोत ज्या त्यांना नेहमी फिट ठेवतात. पण ट्विस्ट असा आहे की ज्या गोष्टी जपानने आपल्या संस्कृतीत आणल्या त्या आपल्या चरक संहितेत हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवल्या होत्या. चला तर मग जाणून घेऊया हे रहस्य. आयुर्वेदानुसार पोटावरची चरबी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मेदो धातू वाढणे. चरक संहितेत याची 3 मुख्य कारणे सांगितली आहेत. नंबर 1, अग्निमाध्यम, पचनक्रिया कमकुवत होणे. नंबर 2, आमदोष, अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स. नंबर 3, कफ दोषाचे असंतुलन. आता पाहूया जपानच्या 5 सवयी या 3 कारणांना मुळापासून कशा संपवतात. सवय नंबर 1, हारा हाचिबो म्हणजे 80% पोट भरा. जपानच्या ओकिनावा बेटावरील लोक जगात सर्वाधिक जगतात. त्यांची एक सवय आहे, हारा हाचिबो, म्हणजेच आपले पोट फक्त 80% भरणे आणि 20% रिकामे ठेवणे. सायन्स सांगतं की आपण पोटभर खाल्ल्यानंतर मेंदूपर्यंत पोट भरल्याचा सिग्नल जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. आपण घाईघाईत खातो आणि ओव्हर इटिंग करतो. चरक संहिता काय सांगते ते बघूया. आपल्या चरक संहितेत स्पष्ट लिहिले आहे की पोटाचा अर्धा भाग अन्नाने, 1/3 भाग पाण्याने भरावा आणि उरलेला 1/4 भाग हवेच्या हालचालीसाठी म्हणजे वायूसाठी रिकामा ठेवावा. आजपासून काय बदलायचे आपण? जेवताना टीव्ही आणि फोन पूर्णपणे बंद ठेवा. घास कमीत कमी 20 ते 25 वेळा चावून खा, जेणेकरून लाळ अन्नात नीट मिक्स होईल. सवय नंबर 2, कोमट पाण्याचा नियम. जपानमध्ये तुम्हाला हॉटेल्समध्ये कधीही थंड पाणी मिळणार नाही. तिथे नेहमी कोमट किंवा रूम टेम्परेचरचे पाणी मिळते. थंड पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती म्हणजे डायजेस्टिव्ह फायर मंदावते. आपली चरक संहिता काय सांगते? उष्ण जलम पित्वा मेदो दहती तिपती अग्निम, म्हणजेच कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी म्हणजे मेद जळते आणि पचनशक्ती वाढते. जपानी लोक ग्रीन टी खूप पितात, ज्यामध्ये EGCG नावाचे कंपाऊंड असते जे फॅट बर्न करते. आपल्याकडे यासाठी आपण कोमट पाण्यात तुळशीची पाने किंवा आलं वापरू शकतो. सवय नंबर 3, जेवणानंतर शतपावली. जपानमध्ये जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे संथ गतीने चालण्याची सवय आहे, ज्याला ते सनपो म्हणतात. सायन्सनुसार जेवल्यानंतर लगेच चालल्याने ब्लड शुगर 25 ते 30% कमी राहते आणि फॅट जमा होत नाहीत. आपली चरक संहिता काय सांगते? आपल्याकडे याला शतपावली म्हणतात. भोजनाचा रंग शतपदम भ्रमत, म्हणजेच जेवल्यानंतर कमीत कमी 100 पावले चालल्याने आयुष्य आणि बल दोन्ही वाढते. जेवल्यानंतर लगेच बसल्याने किंवा झोपल्याने अपान वायू बिघडतो आणि पोटावर चरबी वाढते. त्यामुळे आजपासून जेवल्यानंतर लगेच सोफ्यावर बसू नका, किमान 10 मिनिटे तरी चाला. सवय नंबर 4, शून म्हणजेच ऋतूनुसार अन्न. जपानमध्ये शून हा नियम पाळला जातो. याचा अर्थ ज्या हंगामात जे फळ किंवा भाजी निसर्गात ताजी मिळते तेच खाणे. आपली चरक संहिता काय सांगते? चरक संहितेत याला ऋतुचर्या म्हटले आहे. उन्हाळ्यात पित्त वाढते म्हणून थंड आणि हलके पदार्थ, काकडी, शहाळ्याचे पाणी
खावे आणि घ्यावे. हिवाळ्यात कफ वाढतो म्हणून गरम आणि पचायला थोडे जड पदार्थ खावे. ऋतूच्या विरुद्ध खाल्ल्याने मेटाबॉलिझम स्लो होतो आणि बेली फॅट वाढते. त्यामुळे पॅकेट फूड ऐवजी स्थानिक आणि हंगामी भाज्या आणि फळे खा. सवय नंबर 5, लवकर जेवण आणि रात्रीची शांत झोप. जपानमध्ये रात्री 6 ते 7च्या दरम्यान जेवण करतात आणि 10 ते 11 वाजेपर्यंत झोपतात. सायन्स काय सांगतं, आपण जेवढे उशिरा जागतो तेवढे कार्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स वाढते, ज्यामुळे पोटाची चरबी थेट वाढते. लवकर जेवल्याने झोपेत ग्रोथ हार्मोन नीट रिलीज होतो आणि रात्रीच्या वेळी फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होते. आपली चरक संहिता काय सांगते, तर आयुर्वेदात आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे जीवनाचे 3 मुख्य खांब मानले आहेत. सूर्यास्तानंतर लगेच किंवा लवकर जेवून 10 वाजेपर्यंत झोपणे हे निरोगी आरोग्याचे रहस्य आहे. आपल्या चरक संहितेचा मास्टर फॉर्म्युला एकच आहे, सर्वे रोगा अपि मंदे अग्नी, म्हणजे सर्व आजारांचे मूळ कमकुवत पचन शक्तीमध्ये आहे. पोटाची चरबी कमी करायची असेल तर हे 5 नियम पाळा. 80% पोट भरा म्हणजे हारा हाचिबू. नंबर 2, थंड पाणी बंद करून कोमट पाणी प्या. नंबर 3, जेवल्यानंतर 10 मिनिटे शतपावली करा. नंबर 4, ऋतूनुसार ताजे अन्न खा. नंबर 5, रात्री 8च्या आधी जेवा आणि 10 पर्यंत झोपा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.